नमस्कार. मी शहाजान अत्तार, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर. अ, सोलापूर शहरामध्ये एक घटना अशी पाहायला मिळाली की पैशासाठी एका रजाक शेख नावाच्या 49 वर्ष वयाच्या माणसाने चक्क आपल्या घराच्या प्रांगणात गांजाची झाडं लावली आणि त्या गांजाची झाडं लावून तो गांजा पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणी जसं जसं त्याची प्रक्रिया पूर्ण होईल गांजाची, त्याप्रमाणे तो विकायला लागला होता. याची खबर सोलापूरच्या गुन्हे शाखेला मिळाली आणि त्या गुन्हे शाखेचे जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी त्यावर सापळा रचला आणि बरोबर काल एका पिशवीत गांजा भरून विकत असताना त्याला जाग्यावर रंगेहात पकडलं. आणि मग पोलिसांनी पकडलं म्हणल्यानंतर मग पुढच्या गोष्टीचे तो गांजा कुठून आणला, कसा आणला, कोणाला विकतोय, कसा विकतोय, काय पद्धतीने विकतोय, असं करत 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 ते चौकशी जेव्हा केली आणि त्याची जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्याच्या घराच्या पटांगणातच ही गांजाची झाडं पोलिसांना दिसून आली आणि जवळपास 5 लाखाच्या आसपास हा गांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे. आणि हा जो पकडलेला आरोपी आहे तर तो यापूर्वी विविध गुन्ह्यामध्ये पोलिसांना हवा होता. पोलिसांनी त्या संदर्भात त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत आणि एक समाजकंटक, एक तडीपार गुन्हेगार म्हणून त्याची नोंद सरकारी कार्यालयात सगळीकडे आहे. पण अशा पद्धतीनं आता तो गांजा नेमका कुठं विकत होता, कसा विकत होता, त्याची पोलिसांना माहिती कशी लागली, मग इतक्या दिवस तो विकत होता तर याच्या अगोदर कल्पना पोलिसांना कशी मिळाली नाही, हा एक थोडासा तपासाचा भाग आहे पोलिसाचा. पण सोलापूरमध्ये हे प्रकार घडू लागलेले आहेत. याकडे थोडस सोलापूरच्या प्रमुख नेत्यांनी, सोलापूरच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी मात्र लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. धन्यवाद.